दिवसभर आंदोलन केल्यानंतर बच्चू कडूंच्या अहिल्यानगरच्या पुंतांबा गावामध्ये आगामी काळात शेतकरी संपावर जाण्यासंदर्भात गावकऱ्यांशी संवाद। पुंतांबा ग्रामस्थांच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा, तर सरसकट कर्जमाफीसाठी पुंतांब्यातून पुन्हा मोठं आंदोलन उभं राहणार का, याकडे लक्ष। मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी प्रहारच्या 17 जणांवर नायगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पालघरचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह 4 जणांना कोर्टात हजर केल्यानंतर 12 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आलं। ठाण्यात हर्षद पाटील यांच्या आत्महत्येनंतर ठेकेदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा। गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील ठेकेदारांना बिलं अदा न केल्यानं संघटनेच्या आत्महत्ये करण्याचा इशारा यावेळेला दिला आहे। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या चुलत भावाच्या नावे असलेल्या ट्रकमधून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स जप्त। बोर्डीकर यांच्या नावाचा वापर करून ट्रकमधून सुरू होती दारूची हेराफेरी। 64,72,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त। एका दिवसात केडीएमसीचे 3 अधिकारी लाच घेताना रंगेहात अटकेमध्ये। आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी 25,000 तर बांधकाम परवानगीसाठी 40,000ची लाच स्वीकारताना अटक। पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून टिळक कुटुंबियांची भेट। दीपक टिळक यांच्या निधनानंतर घेतली रोहित टिळक यांची सांत्वनपर भेट। आयटीआय मध्ये आता आणखीन 6 नवीन कोर्सेस सोबतच काही नवीन आयटीआयला देखील मान्यता दिली जाणार असल्याची मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती। 6 नवीन कोर्सेस सुरू करत आहे। ते न्यू एज कोर्सेस आहे। यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ड्रोन आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे। ते सर्व 6 नवीन कोर्सेस सुरू करत आहे। डोंगरा समाजाचा मुंबईत यलगार। उर्दू भाषा लादू नका, डोंगरा समाजाचा एक मुख्य आक्रोश। प्रशासनामध्ये स्थानिक भाषांचा सन्मान हवा, डोंगरा समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष गगन मल्होत्रा यांचा वक्तव्य। जळगावातील उच्चभू परिसर असणाऱ्या प्रोफेसर कॉलनीतील एका घरामध्ये सुरू असणाऱ्या वैश्य व्यवसायावरती छापा। घरामध्ये बांगलादेशींमधील तरुणी आढळून आल्यानंतर त्यांना शासकीय आशादीप या वसतिगृहामध्ये दाखल करण्यात आले। घर मालकीन विरोधामध्ये यापूर्वी अशाच प्रकारचे 2 गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले। भिवंडीमध्ये छापा टाकून 4 कोटींचा गुटखा पकडण्यात आलेला आहे। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। काही दिवसांपूर्वी एरोलीमध्ये कारवाई केल्यानंतर आज 4 ट्रक जे आहेत ते भरून गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आला आहे। 28 वर्षीय विवाहितेची 2 लहान चिमुरड्यांसह शेतीतील विहिरीमध्ये उडी पाहायला मिळते। नाशिकच्या मालेगावमधील सौदानी गावातील ही घटना आहे। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। पाळीव श्वानानं अंगणामध्ये विष्ठा केल्याच्या रागातून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। बारामतीच्या जिल्हा न्यायालयानं या संदर्भात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली। भंडाऱ्यामध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा पाहायला मिळतोय। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी आणि शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या अलर्टवर आहे। अकोल्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळते। 35 अंशावरती तापमान पोहोचल्यानंतर अकोल्यातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला। रायगडमधील 28 पैकी 23 धरणं 100% भरलेली आहेत। उर्वरित 5 धरणे ही लवकरच भरण्याची शक्यता आहे। कोलाड धरणाच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 2 मधील सिडकोच्या नोडल कार्यालयाला गळती लागलेली आहे। संगणक, फर्निचर आणि इतर साहित्य प्लास्टिकच्या आवारामध्ये झाकून ठेवलंय। जळगावच्या मुक्ताईनगरमधील खुरा इथं शासकीय रुग्णालयाची दुरावस्था झालेली आहे। इमारत जीर्ण झाल्यानं पावसाळ्यामध्ये रुग्णालयाला गळती लागली आहे। लॅबचा भाग कोसळत असल्यानं रुग्णांचे हाल पाहायला मिळतात। लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 2 आमदार असताना निधींचा तुटवडा पाहायला मिळतो। मागील 2 वर्षापासून आपला ग्रामीण रुग्णालयाचा जो प्रस्ताव आहे तो मान्य झालेला आहे, पण अद्याप त्याच्यावर पुढची कारवाई काय आहे ते अजून वरतून काही माहिती नाही। नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा स्टँड, बस स्थानकातील रस्ते उखडलेले आहेत। पदपथाची दुरावस्था पाहायला मिळते। मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेट्टींनी सिडको कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतल्यानंतर सिडकोचे अधिकारी लवकरच पाहणी दौरा करणार आहेत। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1300 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांनी घसरण झालेली आहे।
गुरुपुष्प मुहूर्त योगाच्या पार्श्वभूमीवर दरामध्ये घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला. बिहार विधानसभेमध्ये आमदारांचा राडा पाहायला मिळालेला आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडलेले आहेत. मतदार यादी पडताळणी विरोधामध्ये आरजेडी काँग्रेस आक्रमक झाले. भाजपा आमदार संजय कुमार यांनी माईक टोललाय. विधानसभेतील मार्शलमुळे अनर्थ टळलाय. तर डोंबिवलीतील पूर्वमध्ये वयोवृद्धाला वाचवताना दुचाकीस्वाराला बसचा कट बसला. दुचाकी चालकानं गोंधळ घातल्यानंतर बस चालकाकडून दगडानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला.